उठल्या उठल्याच ना स्वच्छता अभियान चालू केलं होतं, कारण का आज लवकरच उठले होते, कारण खूप दिवस झालं ना कामाचा आळस करायला लागले, म्हणूनच म्हटलं जर आज कामाकडे लक्ष द्यावं. म्हणून उठल्या उठल्या आधी गॅस वगैरे साफ केला आणि नंतर आंघोळीला पाणी ठेवलं आणि लगेच ना आंघोळ करून चिमणीसाठी डाळ भात लावून घेतला कुकरला. वादळ झोपलं होतं ना म्हणूनच जरा घाईच लावली होती. आणि संध्याकाळी घावणे बनवायचे, त्यासाठी तांदूळ भिजत घातले आणि मटकी सुद्धा. भाजीला तर मरणाचं महागले, त्यामुळे आज बटाट्याचीच भाजी केलेली होती, चिमणीसाठी डाळ. आता मॅडम तर उठलेल्या होत्या, म्हटलं चला आता त्यांना डाळ भात चारून घ्यावा. पण मॅडमची नाटकी बघा, मॅडमना खायच तर असतं पण नाटकी सुद्धा करायची असतात. यांच्या अंगामध्ये एवढी ताकद कुठून येते काय माहिती, नुसती पिडत राहते सारखे. आता ऑप्शन नाही, मस्का मारत मारत का होईना तिला खाऊ घालायला लागणारच. आता लांबून बसून तर खायचं काम काय करत नव्हती, म्हणूनच जवळ घेऊन मस्का मारून आपला खाऊ घालत होते तिला. आणि हिला खायला सुद्धा स्वतःच्या हातनं लागतं आणि पाणी सुद्धा ना स्वतःच्याच हातनं पिते. आता खाऊन पिऊन ना आम्ही दुपारी मस्त अशी झोप घेतली दोघींनी आणि उठून नंतर ना बाहेर जाऊन बसलो होतो, कारण का गरमी व्हायला लागली होती. आता झोपेतून उठल्यामुळे भूक सुद्धा लागली होती, म्हटल्यावर गेलो चायनीज भेळ खायला, कारण का भूकच कंट्रोल होत नाही. म्हटलं आता काय बनवत बसावं, घ्यावं चायनीज भेळच खाऊन. आणि आमच्या उंदीर मामाला ना यातली शेव लय आवडते बघा, छोटासा हात कसा पिशवीमध्ये घालत आहे. आता खाल्ल्यानंतर थोडीशी ताकद आली होती, म्हटलं आता घरातलं काम सुद्धा करून घ्यावं. पाऊस थांबला, एकदम कडक ऊन आहे, त्यामुळे ना कपडे सुद्धा लवकर सुकतायत. मग चिमणीचे कपड्याच्या घड्या घालायचं काम चालू होतं आणि ती चिमणीची बाहुली उघडे, कारण का तिचे सुद्धा कपडे ना मी आज वॉश करून टाकले होते. कपडे सुकले होते तिचे, पण मला ना चिमणीचा लहानपणीचा ड्रेस घालायचा होता तिला, तोच मी घातला होता. आणि नंतर लगेच ना सकाळी भिजवलेले तांदूळ ना वाटाय घेतले घावण्यासाठी. म्हटलं चिमणीचे पप्पा कामावर आल्यानंतर बनवावे. पीठ वगैरे तर बनवून ठेवलंच होतं. आता 7 तर वाजल्या होत्या, म्हटलं दिवा बत्ती करून घेतली आधी. म्हटलं देवाला दिवा लावून घ्यावा आणि नंतर ना चिमणीला थोडंसं बाहेर फिरवायला घेऊन जावं, कारण का खूप वेळची ना तिनं घरातच बसली होती. त्यात आमच्या मॅडमना भटकंतीची सवय आहे, त्यामुळे एका ठिकाणी तर शांत बसत नाही. पण सगळ्या गोष्टी तर एकटीलाच ऍडजस्ट करायच्या आहेत, त्यामुळे तिला ना खेळण्यामध्ये रमून सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात मला. आता तिला ना पप्पा येस तर बाहेर वगैरे फिरवलं आणि पप्पा आल्यानंतर घेतलं पुन्हा मग बनवायला सगळं. चिमणीच्या पप्पानी खोबऱ्याची चटणी बनवली आणि मी घावणे बनवायला घेतले. आणि चिमणीने ना माझा एक ड्रेस आधीच खराब केला होता, त्याच्यामध्ये ना ह्या तेलानं सुद्धा दुसरा ड्रेस खराब करून टाकला. खूपच जास्त वैताग आला होता आज मला. चिमणीचे पप्पा ना आता खाऊन पिऊन चिमणीला फिरवायचं काम करत होते, तोपर्यंत म्हटलं मी माझं काम करून घेते. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये ना स्वतःकडे लक्ष द्यायला टाइमच नाही, म्हटल्यावरच ना स्क्रब करायला घेतला होता आज. आणि स्क्रब केल्यानंतर ना एवढं फ्रेश वाटत होतं, म्हटलं आता निवांत झोप लागेल मला. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.